बघा, क्लास 12च्या सिलेबसचं आपण फर्स्ट युनिट स्टार्ट करतो. युनिटचं नाव आहे सॉलिड स्टेट. ठीक आहे, सॉलिड स्टेट हे युनिट लिंक आहे तुमच्या स्टेट्स ऑफ मॅटर सोबत, आहे ना. मॅटरच्या 3 स्टेट आपण स्टडी केल्या होत्या, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. ओके, आता त्या आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायच्या आहे. तर 12च्या सिलेबसचं फर्स्ट चॅप्टर आहे आपलं सॉलिड स्टेट. आणि सॉलिड स्टेटमध्ये सर्वात आधी काही बेसिक गोष्टी, की जसं फॉर एक्झाम्पल कॅरेक्टरिस्टिक काय असतात सॉलिडच्या कॅरेक्टरिस्टिक. जर आपण एखादं सॉलिड बघितलं तर सॉलिडमध्ये जे पार्टिकल्स आहेत, है ना, मायक्रोस्कोपच्या खाली बघितल्यावर दिसेल तुम्हाला की हे जे पार्टिकल्स असतात हे क्लोजली पॅक असतात, म्हणजे एकदम जवळजवळ असतात. सॉलिडमध्ये जे पार्टिकल्स आहेत मायक्रोस्कोपच्या खाली बघितलं तर तुम्हाला पार्टिकल असे एकदम जवळजवळ दिसतील सॉलिडमध्ये, म्हणजे सॉलिडचं स्ट्रक्चर तुम्हाला असं पॅक दिसेल. ओके, सॉलिडमध्ये. मग सॉलिडचा डेफिनेट शेप आणि डेफिनेट व्हॉल्यूम असते. डेफिनेट शब्दाचा अर्थ काय होते? फिक्स. डेफिनेट शब्दाचा अर्थ काय होते? फिक्स. म्हणजे सॉलिडचा शेप पण फिक्स आहे आणि त्याचा व्हॉल्यूम पण फिक्स आहे. व्हॉल्यूम फिक्स आहे म्हणजे त्याला लागत असलेली जागा, जसा हा पेन आहे, याचा काहीतरी शेप आहे, तो फिक्स आहे, बदलते का? नाही बदलत, आहे ना. आणि याला लागत असलेली जागा, जसं मी याला माझ्या या हातावर ठेवलं एवढी जागा लागली याला, मी याला या हातावर ठेवलं तरी तेवढीच जागा लागेल, खिशात ठेवलं तरी तेवढीच जागा लागेल. म्हणजे याचा व्हॉल्यूम पण कसा आहे? डेफिनेट. ओके, आणि याचा शेप पण कसा आहे? डेफिनेट. म्हणजे जे सॉलिड्स असतात त्यांचा डेफिनेट शेप आणि डेफिनेट व्हॉल्यूम असतो. हे पहिली प्रॉपर्टी. दुसरी, ते इनकॉम्प्रेसिबल असतात, त्यांना तुम्ही कॉम्प्रेस करू शकत नाही. जसं बघा, हा सॉलिड तुम्हाला दिसून राहिला, या सॉलिडमध्ये जे पार्टिकल्स आहेत ते कसे आहेत? एकदम जवळजवळ आहेत. आणि एकदम जवळजवळ असल्यामुळे तुम्ही याला कॉम्प्रेस करायचा प्रयत्न केला तर हे कॉम्प्रेस होतील का? कारण त्यांच्यामध्ये जागाच नाही आहे ना. जसं तुम्ही सध्या बेंचेसवरती बसलेल्या, ठीक आहे, सध्या जर एका बेंचवर 4च जण बसलेले असतील तर एकदम मोकळे मोकळे बसलेले असतील, तर आपण दोन्ही इकडून प्रेशर अप्लाय केलं ते जवळजवळ येऊ शकतात कारण जागा अवेलेबल आहे. पण आपल्या बेंचवरती सध्या 7 जण बसेल आहेत समजा, आणि आता तुम्ही कॉम्प्रेस करण्याचा प्रयत्न करा, करता येईल का? नाही करता येईल. अरे करता नाही येणार ना, कारण तिथं स्पेसच नाही आहे कॉम्प्रेस करून जवळ घ्यायला, बरोबर. म्हणजे सॉलिडमध्ये पार्टिकल क्लोजली पॅक असल्यामुळे तुम्ही त्यांना कॉम्प्रेस करू शकत नाही. म्हणजे सॉलिड कसे असतात? इनकॉम्प्रेसिबल असतात. सॉलिड कसे असतात? इनकॉम्प्रेसिबल असतात. तिसरी प्रॉपर्टी, त्यांच्यामधलं जे इंटर पार्टिकल डिस्टन्स आहे ते व्हेरी लेस आहे. इंटर पार्टिकल डिस्टन्स म्हणजे दोन पार्टिकलमध्ये असणारं अंतर हे खूप कमी आहे, कारण पार्टिकल खूप जोडजोड आहेत ना. अरे पार्टिकल जोडजोड आहेत म्हणजे त्यांच्यामधलं इंटर पार्टिकल डिस्टन्स जे असते ते काय असते? खूप कमी असते. इंटर पार्टिकल डिस्टन्स खूप कमी आहे. आणि हे इंटर पार्टिकल डिस्टन्स कमी का आहे? कारण त्यांच्यामध्ये जो इंटर पार्टिकल फोर्स आहे तो व्हेरी हाय आहे. आणि फोर्स, दोन पार्टिकलमध्ये असणारा फोर्स जर जास्त असेल, काय म्हणत आहो मी? दोन पार्टिकलमध्ये असणारा फोर्स जर जास्त असेल तर ते पार्टिकल कसे राहतील? जवळ जवळ राहतील, कारण त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन जास्त आहे. म्हणजे त्यांच्यामधलं डिस्टन्स काय होईल? कमी होईल. जसं याचं मी नेहमी एक एक्झाम्पल देतो. जेव्हा तुम्ही तुमच्या फ्रेंडसोबत बसलेले असता, नाही ना, स्कूलमध्ये म्हणा किंवा क्लासवरती बेंचेसवरती बसलेले आहात, जेव्हा तुम्ही तुमच्या फ्रेंडसोबत बसेल असता तेव्हा त्याच्यामधलं आणि तुमच्यामधलं डिस्टन्स कमी असते. तुम्ही जवळजवळ बसलेले असता का? कारण त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये अट्रॅक्शन जास्त आहे. आणि तेच जर तुम्ही एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत जर बसले, है ना, मग अनोळखी व्यक्तीसोबत जर बसले तर त्याच्यामधलं आणि तुमच्यामधलं डिस्टन्स तुम्ही सेफ ठेवता की नाही? म्हणजे दूर बसता की नाही जराशे का? कारण त्याच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये अट्रॅक्शन नाही आहे. म्हणजे दोन पार्टिकलमध्ये डिस्टन्स काय असेल अशा वेळेस? जास्त. आणि अट्रॅक्शन जास्त असलं तर डिस्टन्स कमी. ओके, अट्रॅक्शन जास्त असलं तर डिस्टन्स कमी आणि अट्रॅक्शन कमी असलं तर डिस्टन्स जास्त. दूर दूर बसणार ना. ओके, आणि एकदा अनोळखी आहे त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये अट्रॅक्शन आहे, एकदम जवळ जाऊन त्याच्या बसले, फटकन कानाखाली दिल तो एक एखादी. अरे बरोबर आहे ना, कारण अट्रॅक्शनच नाही आहे, आपल्याला दुरावा मेंटेन करावा लागेल ना, बरोबर. तसंच इथं आहे की दोन पार्टिकल्समध्ये अट्रॅक्शन खूप जास्त आहे म्हणून त्यांच्यामधलं डिस्टन्स कसं आहे? कमी आहे. समजलं? नंतर ते रिजिड असतात. सॉलिड कसे असतात? रिजिड. रिजिड शब्दाचा अर्थ कोण सांगू शकते? रिजिड म्हणजे, रिजिड शब्दाचा अर्थ काय? जर आपण त्याच्यावर फोर्स अप्लाय केला तर त्याचा शेप बदलत नाही, त्याला म्हणतात रिजिड. जसा हा पेन आहे, हा रिजिड आहे, याच्यावर मी फोर्स अप्लाय केला, याचा शेप बदलते का?
नाही. म्हणजे हा कसा आहे, रिजिड आहे. आणि सॉलिड जे असतात, जास्तीत जास्त सॉलिड जे असतील ते सगळे कसे असतील, रिजिड असतील. त्यांच्यावर फोर्स अप्लाय केल्यानंतर त्यांचा शेप बदलणार आहे का, नाही बदलणार. म्हणजे ऑन अप्लिकेशन ऑफ फोर्स देअर शेप डज नॉट चेंजेस. ओके, त्याला म्हणतात रिजिड. पण काही सॉलिड असे आहेत जे इलास्टिक असतात. काही सॉलिड कसे असतात, इलास्टिक. जसं फॉर एक्झाम्पल रबर. रबर घेतलं, रबरवर फोर्स अप्लाय केला, काय होते, शेप बदलते की नाही रबरचा. आणि फोर्स काढून टाकला तर शेप परत रिगेन होते, जसाचा तसा होते. म्हणजे फोर्स अप्लाय केल्यानंतर शेप काय होऊ राहिला, बदलू राहिला. आणि फोर्स काढून घेतल्यानंतर शेप रिगेन होऊ राहिला. म्हणजेच हे जे सॉलिड आहेत हे कशा आहेत, इलास्टिक आहेत. हे सॉलिड कशा आहेत, इलास्टिक. म्हणजे यांच्यावर फोर्स अप्लाय केला की यांचा शेप बदलते आणि फोर्स रिमूव्ह केला की शेप रिगेन होते. ओके, तर ह्या सॉलिडच्या काही जनरल प्रॉपर्टीज ज्या आपण क्लास 11मध्ये पण बघितल्या होत्या सॉलिड स्टेट्स ऑफ मॅटर चॅप्टरमध्ये. ओके, आता मेन चॅप्टर आपलं स्टार्ट होते. हा बेसिक पार्ट होता. मेन चॅप्टरमध्ये सॉलिडला आपण क्लासिफाय करतो दोन पार्टमध्ये. सॉलिड किती प्रकारचे असतात, दोन. कोणकोणते, एक आहे क्रिस्टलाइन सॉलिड आणि दुसरं ॲमॉर्फस सॉलिड. थोडं बोलणं सुरू करा, आहे की नाही. तुम्ही बोलले पाहिजे माझ्या मागं मागं, म्हणजे तुम्हाला झोप येणार नाही. ओके, काय सांगितलं, सॉलिड किती प्रकारचे आहेत, दोन. कोणकोणतं, क्रिस्टलाइन सॉलिड, ॲमॉर्फस सॉलिड. हे सॉलिडचं क्लासिफिकेशन आहे. मग आता दोघांमध्ये फरक काय आहे, सॉलिडला का क्लासिफाय केलं, दोन वेगवेगळे सॉलिड का आहेत, कारण त्यांच्यामध्ये असणाऱ्या पार्टिकलची जे अरेंजमेंट आहे त्याच्यावर सगळा खेळ डिपेंड आहे, है ना. पार्टिकल कशा पद्धतीनं अरेंज आहे. जर आपण क्रिस्टलाइन सॉलिड बघितलं तर याच्यामध्ये जे पार्टिकलची अरेंजमेंट आहे ते अशी तर दिसणार नाही. जसा पेन आहे याच्यामधली पार्टिकलची अरेंजमेंट याला पाहून दिसते काय, नाही दिसत, कारण ते मायक्रोस्कोपिक आहे. ते मायक्रोस्कोपच्या खाली बघावं लागेल, उघड्या डोळ्यानं दिसणार नाही. मग डोळे लावून दिसेल का, मग उघड्या डोळ्यानं दिसणार नाही याचा अर्थ काय आहे, तो मायक्रोस्कोपिक आहे म्हणून उघड्या डोळ्यानं दिसणार नाही. डोळे लावून तर दिसणारच नाही, है ना. तर काय सांगितलं मी की जर आपण क्रिस्टलाइन सॉलिड बघितलं आणि याची पार्टिकलची अरेंजमेंट बघितली आपण, तर ही अरेंजमेंट रेग्युलर आहे. पार्टिकल एका पॅटर्नमध्ये अरेंज आहेत. एका पॅटर्नमध्ये अरेंज आहेत म्हणजे कसं, समजा हा एक पार्टिकल, हा दुसरा पार्टिकल, परत पार्टिकल, परत हे पहा, एक मोठा पार्टिकल, एक छोटा पार्टिकल, परत मोठा पार्टिकल, परत छोटा, परत मोठा पार्टिकल, परत छोटा पार्टिकल, परत मोठा पार्टिकल, परत छोटा. एक रेग्युलर अरेंजमेंट दिसू राहिली की नाही पार्टिकलची, मोठा छोटा मोठा छोटा मोठा छोटा अशी अरेंजमेंट दिसू राहील. तसंच खाली आले, मोठा झाला छोटा पार्टिकल, मोठा पार्टिकल, छोटा पार्टिकल, आहे ना. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला एक पार्टिकलची जी अरेंजमेंट दिसू राहिली ते रेग्युलर अरेंजमेंट इथं दिसत आहे. एका पॅटर्नमध्ये पार्टिकल अरेंज झालेले दिसतात. अशा सॉलिडला आपण काय म्हणणार, क्रिस्टलाइन सॉलिड. ॲमॉर्फसमध्ये काय असेल, ॲमॉर्फसमध्ये जे पार्टिकलची अरेंजमेंट आहे ते कशी आहे, इररेग्युलर आहे. पार्टिकलची अरेंजमेंट कशी आहे, इररेग्युलर. इररेग्युलर आहे म्हणजे एका पॅटर्नमध्ये पार्टिकल अरेंज नाही आहेत. एका पॅटर्नमध्ये अरेंज नाही आहेत म्हणजे कसं बघा, म्हणजे इथं तुम्हाला जे पार्टिकलची अरेंजमेंट दिसणार आहे ते कशी दिसणार आहे, इररेग्युलर अरेंजमेंट आहे. कशी अरेंजमेंट आहे, इररेग्युलर. म्हणजे पार्टिकल एका पॅटर्नमध्ये अरेंज नाही आहेत. अशा सॉलिडला काय म्हणायचं, ॲमॉर्फस सॉलिड. काय म्हणायचं, ॲमॉर्फस सॉलिड, ज्याच्यामध्ये पार्टिकल एका पॅटर्नमध्ये अरेंज नाही आहेत. कोणता पार्टिकल तुम्हाला कुठं पण दिसू राहिला. ओके, जसं याचं एक्झाम्पल अजून चांगल्या प्रकारे सांगायचं असेल तर एखादी वेल प्लॅन्ड सोसायटी आहे. वेल प्लॅन सोसायटी म्हणजे जिथं प्लॅनिंग करून घरं बांधलेले आहेत, प्लॅनिंग करून घरं बांधलेले आहेत त्याला आपण सोसायटी म्हणतो, आहे ना. आपल्या गल्ल्या आहेत, आहे की नाही. आणि आपल्या गल्ल्यात जे घरं आहेत ते ॲमॉर्फस अरेंजमेंट आहे ना. कोणाचं घर गल्लीच्या किती बाहेर निघेल असेल याची काही गॅरंटी नाही आहे की नाही. कोणाचं मागे कोणाचं पुढे घर, मग यानं किती पुढे बांधलं, आपलं त्याच्यापेक्षा हितभर पुढे. अरे बरोबर आहे ना. काही अरेंजमेंट आहे का आपल्या ह्याच्यात, काही अरेंजमेंट नाही. ओके, म्हणजे सगळी इररेग्युलॅरिटी आहे. पण सोसायटीमध्ये तसं राहते का, ज्या सोसायटी, जसं फॉर एक्झाम्पल आपल्या शेगावमध्ये तुम्ही जर गेले तर इकडे मला वाटते सोसायटी कुठं आहे की जिथं एकदम व्यवस्थित घरं बांधलेले असतील,
बोंद्रीमध्ये, हां ठीक आहे, बोंद्रीमध्ये. दुसरं अजून सांगायचं झालं तर इकडे आपल्या चिंचोली रोडनं जर तुम्ही समोर गेले, मला वाटतं तिकडे वारकरी कोण नगर नाही, वारकरी नाही, कोणतं नगर आहे, सांप्रदाय नगर आहे का, बरं आहे कोणतं, एका पॅटर्नमध्ये घरं व्यवस्थित बांधलेले आहेत, एक रेग्युलर अरेंजमेंट दिसते त्याच्यामध्ये. आणि किंवा आपल्या सगळ्यांची परिचित गोकुलधाम सोसायटी, हां त्याच्यामध्ये जे घरं दिसतात तुम्हाला एका पॅटर्नमध्ये व्यवस्थित बांधलेले आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी रेग्युलॅरिटी आहे, काहीतरी अरेंजमेंट आहे रेग्युलर आहे ना, तर ते अरेंजमेंट म्हणजे क्रिस्टलाईन. ते कशी क्रिस्टलाईन. आणि तेच जर तुम्ही एखाद्या अनप्लॅन्ड सोसायटीमध्ये गेले आहे ना, अनप्लॅन्ड सोसायटी म्हणजे आपली जवळपास प्लॅनच असते, अनप्लॅन म्हणजे कधी जिथं अतिक्रमण केलेलं आहे ना, ते म्हणजे अनप्लॅन आहे, कोणी किती अतिक्रमण करू शकते आहे ना. तर त्याच्यामध्ये तुम्हाला घरांची अरेंजमेंट कशी दिसते, इररेग्युलर. काही पॅटर्न दिसते का त्याच्यामध्ये, नाही. म्हणजे तिथं अरेंजमेंट कशी आहे, इररेग्युलर आहे, म्हणजे त्याला काय म्हणायचं, ॲमॉर्फस. समजलं का. रेग्युलर अरेंजमेंट म्हणजे क्रिस्टलाईन आणि इररेग्युलर अरेंजमेंट म्हणजे ॲमॉर्फस. ओके. नंतर मग आपण तेच सांगितलं इथं की क्रिस्टलाईन सॉलिडमध्ये रेग्युलॅरिटी अँड पिरियॉडिसिटी इन अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स. पार्टिकलच्या अरेंजमेंटमध्ये काहीतरी रेग्युलॅरिटी आहे, काहीतरी पिरियॉडिसिटी आहे, काहीतरी रिपिटेशन आहे. ओके. पण याच्यामध्ये ॲमॉर्फसमध्ये पार्टिकल्स आर रँडमली अरेंज, याच्यामध्ये काही अरेंजमेंट नाही आहे, कोणता पार्टिकल कुठे येऊ शकते. इररेग्युलॅरिटी आहे, का आहे इकडे पार्टिकलची इररेग्युलॅरिटी आहे. ते जर क्रिस्टलाईन सॉलिड बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला लॉंग रेंज ऑर्डर्ड अरेंजमेंट दिसते पार्टिकलची. लॉंग रेंजपर्यंत ऑर्डर्ड अरेंजमेंट म्हणजे बघा, मोठा पार्टिकल छोटा पार्टिकल, मोठा पार्टिकल छोटा पार्टिकल, मोठा पार्टिकल छोटा पार्टिकल, मोठा पार्टिकल छोटा पार्टिकल, एक लॉंग रेंजपर्यंत तुम्हाला व्यवस्थित अरेंजमेंट दिसू राहिली. ओके. पण तेच जर तुम्ही ॲमॉर्फसमध्ये गेले तर मोठा मोठा छोटा मोठा छोटा छोटा मोठा मोठा, काही सांगता नाही आहे, म्हणजे काही अरेंजमेंट व्यवस्थित आहे काय, नाही. म्हणजे हे शॉर्ट रेंज ऑर्डर्ड आहे ना, हे कशी आहे, शॉर्ट रेंज ऑर्डर्ड आहे. म्हणजे ॲमॉर्फस सॉलिडमध्ये काय असते, शॉर्ट रेंज ऑर्डर अरेंजमेंट, आणि क्रिस्टलाईनमध्ये काय असते, लॉंग रेंज ऑर्डर अरेंजमेंट. आणि हा जो डिफरन्स मी तुम्हाला सांगू राहिलो, हा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू आहे ना. बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला याच्यावरती भरपूर क्वेश्चन म्हणजे भरपूर वेळा हा क्वेश्चन विचारलेला दिसेल, रिपीट होत राहते हा क्वेश्चन आहे ना. असे 3-4 डिफरन्स आहेत आपल्या सिलेबसमध्ये, ज्याच्यापैकी तुम्हाला एक एक्झाममध्ये दिसतेच. जसं पहिला हा क्रिस्टलाईन सॉलिड, ॲमॉर्फस सॉलिड. दुसरा एक केमिकल कायनेटिक्स नावाच्या चॅप्टरमध्ये आहे, ऑर्डर अँड मॉलिक्युलॅरिटी. तिसरा एक ट्रान्झिशन इनर ट्रान्झिशन नावाच्या चॅप्टरमध्ये आहे, लॅन्थॅनॉइड्स अँड ॲक्टिनॉइड्स. हे 3 डिफरन्स तर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे ना. यातला 99% चान्स असते की या 3पैकी एक एक्झाममध्ये येणार. ओके. तर हे इम्पॉर्टंट डिफरन्स आहेत, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. अरेंजमेंट समजली. आता जे क्रिस्टलाईन सॉलिड आहेत त्यांचा शार्प मेल्टिंग पॉईंट आहे. त्यांचा मेल्टिंग पॉईंट कसा आहे, शार्प. मेल्टिंग पॉईंट म्हणजे काय शिकवलं मी तुम्हाला. मेल्टिंग पॉईंट म्हणजे असं टेम्परेचर ज्या टेम्परेचरवर सॉलिड लिक्विडमध्ये कन्वर्ट होते, म्हणजे सॉलिड वितळते. सॉलिड काय होते, वितळते, ते लिक्विडमध्ये कन्वर्ट होते, त्या टेम्परेचरला मेल्टिंग पॉईंट बनतात. आणि याचा मेल्टिंग पॉईंट कसा आहे, शार्प आहे. शार्प आहे म्हणजे काय, समजा तुम्ही एखादं सॉलिड घेतलं, माझ्याकडे बघा, एखादं सॉलिड घेतलं आणि त्या सॉलिडचा मेल्टिंग पॉईंट 100 डिग्री सेल्सिअस आहे. किती आहे, 100. तर जसं त्या सॉलिडचं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस होईल, ते सॉलिड वितळून जाईल. शार्प 100 टेम्परेचर झालं म्हणजे वितळलं. ओके. पण जे ॲमॉर्फस सॉलिड आहेत त्यांचा शार्प मेल्टिंग पॉईंट नाही आहे. त्यांचा मेल्टिंग पॉईंट एका रेंजमध्ये असते. कशामध्ये असते, एका रेंजमध्ये. त्यांचा शार्प मेल्टिंग पॉईंट नाही आहे, त्यांचा मेल्टिंग पॉईंट एका रेंजमध्ये असते. याचा अर्थ काय आहे की जसं मी सांगितलं की बा ॲमॉर्फस सॉलिड आहे, त्याचा मेल्टिंग पॉईंट 100 डिग्री सेल्सिअस आहे, तर ते 100 डिग्री सेल्सिअसला मेल्ट होणं सुरू होईल. 110, 115, 120 पर्यंत मेल्टच होत राहील. म्हणजे शार्प आहे का त्याचं काम. जसं फॉर एक्झाम्पल मी असं म्हटलं, मी उद्या शार्प 12 वाजता क्लासमध्ये येणार असं मी म्हटलं, आणि मी 12लाच क्लासमध्ये आलो आहे ना, तो झालं शार्प गोष्ट. मी सांगितलं मी शार्प 12ला क्लासमध्ये येणार, आणि 12 ते 12:15च्या मधात मी क्लासमध्ये आलो, तर याचा अर्थ काय, मी शार्प आलो का, नाही, एका रेंजमध्ये आलो. अरे समजलं का. तर ॲमॉर्फस सॉलिडचा जो मेल्टिंग पॉईंट आहे तो शार्प नाही आहे, तो रेंजमध्ये आहे. तो कसा आहे, रेंजमध्ये आहे. आणि यांचा कसा आहे, शार्प आहे. सांगितलं 100 डिग्री सेल्सिअस, 100 डिग्री सेल्सिअसवर वितळला, पण हा 100ले सुरूच होईल, 110, 115 पर्यंत वितळतच राहील. समजलं.
ओके, तर त्याचा शार्प मेल्टिंग पॉईंट नाही आहे. जे क्रिस्टलाइन सॉलिड असतात ते अनआयसोट्रोपिक असतात एक्सेप्ट हॅव्हिंग क्युबिक स्ट्रक्चर. आता हे क्युबिक स्ट्रक्चर तुम्हाला पुढे समजेल का आहे. तर क्युबिक स्ट्रक्चरवाले सोडून जर तुम्ही क्रिस्टलाइन सॉलिड घेतले तर ते कसे आहेत, अनआयसोट्रोपिक. कसे आहेत, अनआयसोट्रोपिक. आता अनआयसोट्रोपिकचा अर्थ काय आहे, जसं ह्या काही डायग्राम मी इथं काढल्या होत्या. क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये समजा तुम्ही या डायरेक्शनमध्ये गेले तर तुमच्या रस्त्यात कोण येऊ राहिलं, एक मोठा पार्टिकल एक छोटा पार्टिकल, एक मोठा पार्टिकल एक छोटा पार्टिकल. या डायरेक्शनमध्ये कंपोजिशन असं आहे पार्टिकलचं, मोठा छोटा मोठा छोटा. पण समजा तुम्ही या डायरेक्शनमध्ये गेले तर तुमच्या रस्त्यात कोण येते, सगळे मोठे पार्टिकल्स येऊ राहिले, बरोबर. म्हणजे कंपोजिशन वेगळं आहे या डायरेक्शनमध्ये. आणि समजा तुम्ही या डायरेक्शनमध्ये गेले तर तुमच्या रस्त्यात काय येऊ राहिले, सगळे छोटे पार्टिकल. म्हणजे कंपोजिशन वेगळं आहे. डिफरंट डायरेक्शनमध्ये यांचं कंपोजिशन कसं आहे, डिफरंट आहे. म्हणून याच्या फिजिकल प्रॉपर्टी पण डिफरंट आहे. कारण डिफरंट डायरेक्शनमध्ये जे कंपोजिशन आहे पार्टिकलचं ते कसं आहे, डिफरंट आहे. आणि म्हणून याच्या प्रॉपर्टी डिफरंट आहेत आणि यालाच आपण अनआयसोट्रोपिक म्हणतो. अनआयसोट्रोपिक शब्दाचा अर्थ काय आहे, डिफरंट डायरेक्शनमध्ये डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज. पण समजा तुम्ही या सॉलिडमध्ये गेले, समजा तुम्ही असे गेले, तुमच्या रस्त्यात कोण येऊ राहिले, मोठे छोटे दोन्ही पार्टिकल येऊ राहिले. अरे बरोबर का. समजा तुम्ही या डायरेक्शनमध्ये गेले, कोण येऊ राहिले रस्त्यात, मोठे छोटे सगळे येऊ राहिले. अरे येऊ राहिले का, ठीक आहे. समजा तुम्ही या डायरेक्शनमध्ये गेले, कोण येऊ राहिले रस्त्यात, मोठे छोटे सगळेच पार्टिकल येऊ राहिले. म्हणजे सगळीकडे कंपोजिशन सारखंच आहे, सगळीकडे सारखंच आहे, मोठे छोटे पार्टिकल्स आहेतच. म्हणजे डिफरंट डायरेक्शनमध्ये इथं प्रॉपर्टी सेम असतील. इथं डिफरंट डायरेक्शनमध्ये फिजिकल प्रॉपर्टी काय असतील, सेम असतील. म्हणून याला काय म्हणायचं, आयसोट्रोपिक. काय म्हणायचं, आयसोट्रोपिक. डिफरंट डायरेक्शनमध्ये सेम प्रॉपर्टीज आयसोट्रोपिक आणि डिफरंट डायरेक्शनमध्ये डिफरंट प्रॉपर्टीज त्याला काय म्हणायचं, अनआयसोट्रोपिक. ओके. याचे एक्झाम्पल क्रिस्टलाइनचे भरपूर एक्झाम्पल आहेत. काही सांगतो मी इथं, जसं NaCl आहे, NaCl आहे, गोल्ड आहे, डायमंड आहे, क्वार्ट्स आहे. काही लक्षात असू द्या. आणि ॲमॉर्फसचे काही मोजकेच आहेत, त्यामुळे ॲमॉर्फसवाले पाठ करून टाकायचे. ठीक आहे, ॲमॉर्फसवाले पाठ करा. काय कोणकोणतं आहे, ग्लास, प्लास्टिक, रबर, टार. टार म्हणजे डांबर. टार म्हणजे डांबर जे रोडवर टाकतात, हां टार. त्यानंतर मेटॅलिक ग्लास, त्याला मेटॅलॉइड अलॉय म्हणतात. आणि शेवटचा आहे क्वार्ट्स ग्लास. इकडे क्वार्ट्स ग्लास आहे आणि इकडे फक्त काय आहे, क्वार्ट्स. लक्षात असू द्या. तर हा ॲमॉर्फस आणि क्रिस्टलाइन सॉलिडमधला डिफरन्स. ओके. आणि मी तुम्हाला अनआयसोट्रोपी सांगितलं. कोणते सॉलिड अनआयसोट्रोपिक असतात, सध्या सांगितलं ना. क्रिस्टलाइन सॉलिड काय असतात, अनआयसोट्रोपिक असतात. म्हणजे द ॲबिलिटी ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड, हे क्षमता आहे कोणाची, क्रिस्टलाइन सॉलिडची, टू चेंज व्हॅल्यूज ऑफ फिजिकल प्रॉपर्टी. त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीच्या व्हॅल्यू चेंज होतात. मेजर्ड इन डिफरंट डायरेक्शन, जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये मोजता त्याला आपण काय म्हणतो, अनआयसोट्रोपी. डिफरंट डायरेक्शनमध्ये डिफरंट फिजिकल प्रॉपर्टी त्याला काय म्हणायचं, अनआयसोट्रोपी. आणि फिजिकल प्रॉपर्टी सांगायच्या असल्या क्रिस्टलाइन सॉलिडच्या तर जसं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, इलेक्ट्रिकल कंडक्टन्स, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट, ह्या डिफरंट असतात डिफरंट डायरेक्शनमध्ये. आता याच्यापैकी फक्त मला वाटते तुम्ही एकच ऐकलेला असेल, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. तो पण इंग्लिश मिडियमवाल्यांनी, सेमी इंग्लिश मिडियमवाल्यांनी ऐकलेला असेल. मराठी मिडियमवाल्यांना माहीत नाही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय आहे. तर त्याचं मराठीत नाव असेल ना काहीतरी. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कोणत्या चॅप्टरमध्ये होता 10व्या वर्गात, रिफ्रॅक्शन ऑफ, रिफ्लेक्शन की रिफ्रॅक्शन, रिफ्रॅक्शन त्याच्यामध्ये होता ना. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला तुम्ही म्यूनं दाखवलं असेल आणि म्यूचा फॉर्म्युला होता sin I अपॉन sin R, असा काहीतरी होता का, मला आठवत नाही. हाच होता ना. आता बाकी जाईल आठवलं काही, sin I अपॉन sin R, त्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणतात. अरे बरोबर का. हां, तुम्ही असं काहीतरी शिकले असाल. हा एक सरफेस आहे ना. मग या सरफेसवर असा लाईट
पडला आहे ना, मग काय होते रे त्याची अँगल चेंज होते. अरे होते का, त्याचा अँगल काय होते, चेंज होते. मग मला वाटते तुम्ही असा काहीतरी इथं नॉर्मल काढला असेल, असा काढलं होतं का. हां, मग तुम्ही असं म्हटलं असेल की हा जो आहे याला आय म्हटलं असेल, अँगल ऑफ इन्सिडन्स. याला काय म्हटलं असेल, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. होतं का असं काहीतरी. आणि मग तुम्ही सांगता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. बरोबर आहे ना. हां, मग आता जर कंपोजिशन बदललं तर हे बदलेल की नाही रे. जो सध्या असा जाऊन असा झाला तर अँगल बदलेल की नाही, कंपोजिशन बदललं तर. म्हणून रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय होते, बदलते. असं काहीतरी शिकले असाल तुम्ही. शिकेला तुम्ही भुलले सा, तुमचा गजनी होते कधी कधी आहे की नाही. हां, पण असते असं सिलेबसमध्ये 10वीच्या. आमच्या वेळेस बी होतं आणि सिलेबस जवळपास सारखाच आहे, थोडंफार कमी जास्त होत राहते है ना. तर हे तुम्हाला 100% होतं 10व्या वर्गात. ओके. नंतर आता बघा, तर हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. तो जर कंपोजिशन बदललं तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बदलते. इलेक्ट्रिकल कंडक्टन्स हे मी तुम्हाला इलेक्ट्रोकेमिस्ट्री नावाच्या चॅप्टरमध्ये शिकवेल, आणि डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट तुम्ही फिजिक्समध्ये परत शिकसाल. ठीक आहे. तर ते महत्त्वाचं नाही आहे, महत्त्वाचं हे आहे की ह्या फिजिकल प्रॉपर्टी आहेत आणि ह्या डायरेक्शन बदलल्या की ह्या प्रॉपर्टी काय होतात, बदलतात. म्हणून याला आपण अनआयसोट्रोपी म्हणतो. काय म्हणतो, अनआयसोट्रोपी. समजलं अनआयसोट्रोपी, डिफरंट डायरेक्शन, डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज. तर आपल्यासाठी महत्त्वाचा आहे हा डिफरन्स. ओके. तर डिफरन्स लर्न झाला पाहिजे आपला, सध्याच्या सध्याच करून टाकू. ठीक आहे. ओके. सांगा पहिला पॉईंट. पहिले क्रिस्टलाइनचा वाचा, नंतर ॲमॉर्फसचा. सांगा पहिला. क्रिस्टलाइन सॉलिड, regularity and periodicity in arrangement of particles. Amorphous solid, particles are randomly arranged. Crystalline solid, long range order arrangement of particles. Amorphous solid, short range order of particles. Crystalline solid, sharp melting point. Amorphous solid, do not have sharp melting point. Crystalline solid, anisotropic except having cubic structure. Amorphous solid, isotropic. Crystalline solid चे example NaCl, gold, diamond, quartz. Amorphous solid चे example glass, plastic, rubber, tar, metallic glass, metal, metalloid, alloy, quartz glass. Okay, परत एकदा. Crystalline solid, regularity and periodicity in arrangement of particles. Amorphous solid, particles are randomly arranged. Crystalline solid, long range order arrangement of particles. Amorphous solid, short range order arrangement of particles. Crystalline solid, sharp melting point. Amorphous solid, do not have sharp melting point. Crystalline solid, anisotropic except having cubic structure. Amorphous solid, isotropic. Crystalline solid, NaCl, gold, diamond, quartz. Amorphous solid, glass, plastic, rubber, tar, metallic glass, metal, metalloid, alloy, quartz glass. Anisotropy definition. Anisotropy, the ability of crystalline solid to change values of physical properties when measured in different direction is called as anisotropy. परत एकदा. The ability of crystalline solid to change values of physical properties when measured in different direction is called anisotropy. परत एकदा. The ability of crystalline solid to change values of properties when measured in different direction is called anisotropy. ठीक आहे. तर अनआयसोट्रोपीची डेफिनेशन एक्झाममध्ये विचारलेली आहे, ते महत्त्वाची आणि तो डिफरन्स महत्त्वाचा. ठीक आहे. नेक्स्ट. क्रिस्टलाइन सॉलिडच्या दोन प्रॉपर्टी आहेत, एक आयसोमॉर्फिझम आणि दुसरं पॉलिमॉर्फिझम. एक काय बघायचं आहे, आयसोमॉर्फिझम, दुसरं पॉलिमॉर्फिझम. आता याच्यामध्ये काय फरक आहे आयसोमॉर्फिझम आणि पॉलिमॉर्फिझम मध्ये.
बघा आयसोमॉर्फिझम काय, टू ऑर मोर सबस्टन्स, दोन किंवा तीन किंवा चार असे तुम्ही सबस्टन्स घेतले, हॅविंग सेम क्रिस्टल स्ट्रक्चर, म्हणजे हे जे सबस्टन्स आहे ते वेगवेगळे आहेत पण त्यांचं क्रिस्टल स्ट्रक्चर सेम आहे. क्रिस्टल स्ट्रक्चर सेम आहे म्हणजे त्यांच्यामध्ये असणारी पार्टिकलची अरेंजमेंट सेम आहे. क्रिस्टल स्ट्रक्चर म्हणजे पार्टिकलची अरेंजमेंट ते सेम आहे. तर अशा सॉलिडला आपण काय म्हणतो, आयसोमॉर्फस. काय म्हणतो, आयसोमॉर्फस. म्हणजे तुमच्याजवळ दोन किंवा त्यापेक्षा जास्त सॉलिड आहेत ज्यांच्यामध्ये असणारी पार्टिकलची अरेंजमेंट सेम आहे. जर पार्टिकलची अरेंजमेंट सेम असेल तर अशा सॉलिडला आपण काय म्हणू, आयसोमॉर्फस. अँड धिस फिनॉमिना इज कॉल्ड ॲज आयसोमॉर्फिझम, आहे ना. आणि यालाच आपण आयसोमॉर्फिझम म्हणतो, जे क्रिस्टलाइन सॉलिड दाखवतात. ओके, तर क्रिस्टल स्ट्रक्चर वेगळं आहे म्हणजे पार्टिकलची अरेंजमेंट वेगळी आहे. आणि यांच्यामध्ये यांचा जो केमिकल कंपोजिशन आहे त्याचा सेम ॲटोमिक रेशो असते. त्यांचा ॲटोमिक रेशो काय असते, सेम. ॲटोमिक रेशो सेम असते म्हणजे बघा, जसं इथं NaF आहे, MgO आहे. इथं Na किती आहे, 1. F किती आहे, 1. म्हणजे रेशो काय झाला, 1:1. इथं Mg किती आहे, 1. O किती आहे, 1. तर रेशो काय झाला, 1:1. तर याचा रेशो 1:1, याचा रेशो 1:1. दोघांचा ॲटोमिक रेशो काय आहे, सेम. आणि दोघांचं क्रिस्टल स्ट्रक्चर बी काय आहे, सेम. म्हणून या दोघांना काय म्हटलं, आयसोमॉर्फस. समजलं. तर हे दोघं जण आयसोमॉर्फस आहेत. का, कारण यांचा ॲटोमिक रेशो सेम आहे. तो तर दिसू राहिला पण क्रिस्टल स्ट्रक्चर त्याला पाहून दिसते काय, क्रिस्टल स्ट्रक्चर आपल्याला मायक्रोस्कोपच्या खाली बघावं लागेल. ते आपण करू शकत नाही, त्यामुळे आपल्याला पाठ करावं लागेल. समजलं काय म्हटलं मी इथं. तर NaF आणि MgO जे आहेत त्यांचं क्रिस्टल स्ट्रक्चर सेम असते, त्यांचा ॲटोमिक रेशो सेम असते, म्हणून आपण त्यांना आयसोमॉर्फस म्हणतो. जसं दुसरं एक्झाम्पल NaNO3. NaNO3 मध्ये Na किती आहे, 1. N किती आहे, O किती आहे, 3. म्हणजे रेशो काय झाला, 1:1:3. इथं बघा Ca किती आहे, 1. C किती आहे, 1. O किती आहे, 3. म्हणजे रेशो काय झाला, 1:1:3. म्हणजे ॲटोमिक रेशो दोघांचा सेम आहे, 1:1:3, 1:1:3. दोघांचा ॲटोमिक रेशो सेम आणि दोघांचं क्रिस्टल स्ट्रक्चर पण काय आहे, सेम. ते दिसणार नाही, ते लक्षात ठेवावं लागेल की या दोघांचं क्रिस्टल स्ट्रक्चर सेम आहे, म्हणून यांना काय म्हणायचं, आयसोमॉर्फस. आता एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला, लक्षात ठेवा. NaCl अँड KCl, NaCl and KCl are not isomorphous, are not isomorphous. मग तुम्ही म्हणसाल सर याचा ॲटोमिक रेशो तर सेमच आहे का, ॲटोमिक रेशो सेम, सांगा बरं किती आहे. Na किती आहे, 1. Cl किती आहे, 1. तर रेशो काय झाला, 1:1. K किती आहे, 1. Cl किती आहे, 1. तर रेशो काय झाला, 1:1. सारखा आहे, ॲटोमिक रेशो सारखा आहे, पण तरी हे आयसोमॉर्फस नाही आहेत. का, कारण यांचं क्रिस्टल स्ट्रक्चर डिफरंट असेल. समजलं. तर NaCl अँड KCl आर नॉट आयसोमॉर्फस बिकॉज देअर क्रिस्टल स्ट्रक्चर इज डिफरंट. देअर क्रिस्टल स्ट्रक्चर इज डिफरंट. त्यांचं क्रिस्टल स्ट्रक्चर काय आहे, डिफरंट आहे, आणि म्हणून ते आयसोमॉर्फस नाही आहेत. समजलं. म्हणजे दोन वेगवेगळे सबस्टन्स असतात ज्यांचं क्रिस्टल स्ट्रक्चर सारखं असेल तर त्यांना आयसोमॉर्फस म्हणायचं, त्यांचा ॲटोमिक रेशो सारखा असेल तर त्यांना आयसोमॉर्फस म्हणायचं. म्हणजे आयसो शब्दाचा अर्थ काय होते, आयसो शब्दाचा अर्थ काय होते, सेम. आणि मॉर्फस शब्दाचा अर्थ होते फॉर्म. मॉर्फस शब्दाचा अर्थ काय होते, फॉर्म, सेम फॉर्म, म्हणजे सेम क्रिस्टल स्ट्रक्चर आहे त्यांचं. ओके. दुसरा आहे आपल्याजवळ पॉलीमॉर्फस, पॉलीमॉर्फिझम आहे ना. पॉलीमॉर्फस, पॉली शब्दाचा अर्थ काय होते, पॉली शब्दाचा अर्थ होते मेनी, आणि मॉर्फस शब्दाचा अर्थ होते फॉर्म. मेनी फॉर्म म्हणजे एकापेक्षा जास्त फॉर्म. आता लक्षात घ्या काय म्हणतो आम्ही. पॉलीमॉर्फिझम म्हणजे काय, सिंगल सबस्टन्स, एकच सबस्टन्स आहे, सिंगल एकच सबस्टन्स, दॅट एक्झिस्ट इन 2 or more फॉर्म्स, पण त्याचे फॉर्म्स 2 किंवा त्यापेक्षा जास्त आहेत. म्हणजे क्रिस्टलाइन स्ट्रक्चर त्याचे 2 किंवा त्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे सबस्टन्स एकच आहे
पण तो वेगवेगळ्या फॉर्ममध्ये एक्झिस्ट करते है ना, तर त्याला पॉलीमॉर्फस म्हणायचं. काय म्हणायचं? पॉलीमॉर्फस. सबस्टन्स सिंगल, सिंगल सबस्टन्स दॅट एक्झिस्ट इन 2 or more फॉर्म, सिंगल सबस्टन्स दॅट एक्झिस्ट इन 2 or more फॉर्म, त्याला म्हणायचं पॉलीमॉर्फस. काय म्हणायचं? पॉलीमॉर्फस. एकच सबस्टन्स आहे पण डिफरंट कंडिशनमध्ये डिफरंट फॉर्ममध्ये एक्झिस्ट करतं. याचं एक सोपं एक्झाम्पल, याला जर आपल्या संस्कृतीसोबत रिलेट करायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे की जे विष्णुदेव आहेत है ना, असं म्हणतात किंवा विष्णुदेवाचे वेगवेगळे अवतार आहेत. म्हणजे आहे विष्णुदेवच, पण कंसाला मारायचं होतं तेव्हा कृष्ण अवतार, रावणाला मारायचं होतं तेव्हा राम अवतार, बरोबर आहे ना. हिरण्यकश्यपूला मारायचं होतं तेव्हा नरसिंह अवतार. तुमचं नॉलेज जरासं कमी दिसू राहिलं आहे ना. हिरण्याक्षाला मारायचं होतं तेव्हा मला वाटते वराह अवतार होता है ना, होता का? हां, असं काहीतरी होतं. माहिती आहे का? काही माहीत नाही. बळीराजाला मारायचं होतं तेव्हा वामन अवतार, माहिती आहे. म्हणजे व्यक्ती एकच आहे ना, विष्णुदेव एकच, पण त्याचे वेगवेगळे रूप होते की नाही. म्हणजे व्यक्ती एकच पण त्याचे डिफरंट युगामध्ये आहे ना, किंवा डिफरंट लोकांना, डिफरंट राक्षसांना मारण्यासाठी वेगवेगळे फॉर्म घेतले, असंच म्हणावं लागेल आपल्याला. सिंगल आहे, सिंगल, पण त्याचे वेगवेगळे फॉर्म आहेत है ना. हे थोडं तुम्हाला समजायला सोपं गेलं असेल आता मी म्हटलं ते. मग तसं सिंगल सबस्टन्स आहे पण तो सिंगल सबस्टन्स वेगवेगळ्या फॉर्ममध्ये एक्झिस्ट करते वेगवेगळ्या कंडिशनमध्ये, समजलं. तर त्याला आपण पॉलीमॉर्फिझम म्हणतो. काय म्हणतो? पॉलीमॉर्फिझम. म्हणजे पॉलीमॉर्फ्स ऑफ अ सबस्टन्स आर फॉर्म अंडर डिफरंट कंडिशन. जसं फॉर एक्झाम्पल मला सांगायचं आहे कॅल्शियम कार्बोनेट आहे. कॅल्शियम कार्बोनेटचा फॉर्म्युला माहिती आहे? CaCO3. कॅल्शियम कार्बोनेट काय असते? CaCO3. सिंगल सबस्टन्स, पण याचे 2 फॉर्म असतात. एक असते कॅल्साइट आणि एक असते अर्गोनाइट. किती फॉर्म आहे त्याचे? 2. कॅल्शियम कार्बोनेट 2 फॉर्ममध्ये एक्झिस्ट करते, कॅल्साइट आणि अर्गोनाइट. म्हणजे डिफरंट कंडिशनमध्ये डिफरंट क्रिस्टल स्ट्रक्चर. ओके, सिंगल सबस्टन्स पण क्रिस्टल स्ट्रक्चर वेगवेगळं, पार्टिकलची अरेंजमेंट वेगवेगळी. एक कॅल्साइट आणि दुसरा अर्गोनाइट. नंतर जसं फॉर एक्झाम्पल मी सिलिका घेतलं. सिलिका म्हणजे SiO2. सिलिका म्हणजे काय असते? SiO2. आणि हे पण डिफरंट फॉर्ममध्ये एक्झिस्ट करते, जसं अल्फा क्वार्ट्स, बीटा क्वार्ट्स आणि क्रिस्टोबॅलाइट. म्हणजे किती फॉर्म आहेत सिलिकाचे? 3 फॉर्म आहेत. कोणकोणता? अल्फा क्वार्ट्स, बीटा क्वार्ट्स आणि क्रिस्टोबॅलाइट. सिंगल सबस्टन्स सिलिका दॅट एक्झिस्ट इन 3 फॉर्म्स, अल्फा क्वार्ट्स, बीटा क्वार्ट्स, क्रिस्टोबॅलाइट. समजलं? ओके, किती फॉर्ममध्ये एक्झिस्ट करते? 3 फॉर्ममध्ये, अल्फा क्वार्ट्स, बीटा क्वार्ट्स आणि क्रिस्टोबॅलाइट. म्हणजे 3 वेगवेगळ्या फॉर्ममध्ये एक्झिस्ट करते. म्हणजे तिघांचं क्रिस्टल स्ट्रक्चर काय आहे? डिफरंट आहे. ओके, पार्टिकलचे अरेंजमेंट डिफरंट आहे. ओके, पण आता प्रथमेश पुढे सरळ बस, ते असं टेकू नको, पळत नाही हे खाली, आहे की नाही? असं बघा, पॉलीमॉर्फिझम जर एलिमेंटमध्ये होत असेल, हे पॉलीमॉर्फिझम कशामध्ये होत असेल? एलिमेंटमध्ये होत असेल तर त्याला ॲलोट्रॉपी म्हणतात. काय म्हणतात त्याला? ॲलोट्रॉपी. पॉलीमॉर्फिझम ऑकरिंग इन एलिमेंट इज कॉल्ड ॲज ॲलोट्रॉपी. म्हणजे काय? कार्बनचे 3 ॲलोट्रॉपीज असतात, माहिती आहे का तुम्हाला? कार्बन 3 फॉर्ममध्ये एक्झिस्ट करते. कोणकोणता? डायमंड, ग्राफाईट, फुलरिन. किती फॉर्म आहेत? एक आहे डायमंड, एक आहे ग्राफाईट आणि एक आहे फुलरिन. 3 वेगवेगळे फॉर्म आहेत डायमंडचे. म्हणजे कार्बनचे. कार्बन हा सिंगल सबस्टन्स आहे पण डिफरंट कंडिशनमध्ये 3 वेगवेगळ्या फॉर्ममध्ये तो एक्झिस्ट करते, डायमंड, ग्राफाईट, फुलरिन. जसं अजून सांगायचं असेल तर सल्फर. सल्फर हा सिंगल सबस्टन्स आहे पण याचे 2 वेगवेगळे फॉर्म असतात. एक असते रोम्बिक सल्फर, एक कोणता असते? रोम्बिक सल्फर, आणि दुसरा असते मोनोक्लिनिक सल्फर. एक रोम्बिक सल्फर आणि दुसरा मोनोक्लिनिक सल्फर. म्हणजे आहे सल्फरच पण त्याचे 2 वेगवेगळे फॉर्म आहेत, रोम्बिक सल्फर आणि मोनोक्लिनिक सल्फर. ॲलोट्रॉपी काय आहे? पॉलीमॉर्फिझमच आहे, फक्त ॲलोट्रॉपी कोणामध्ये आहे? एलिमेंट. मी इथं एलिमेंट सांगितला सल्फर, इथं कोणता एलिमेंट सांगितला? कार्बन. इथं एलिमेंट सांगितलं होतं का? इथं कंपाऊंड होतं SiO2 है ना, CaCO3. तर कंपाऊंडच्या केसमध्ये त्याला पॉलीमॉर्फिझम म्हणायचं, पण एलिमेंट असेल तर त्याला काय म्हणायचं?
ॲलोट्रोपी म्हणायचं. तर कार्बनचे 3 ॲलोट्रोप, डायमंड, ग्राफाईट, फुलरिन. बरोबर. सल्फरचे 2 ॲलोट्रोप, कोण कोण? रोम्बिक सल्फर, मोनोक्लिनिक सल्फर. तर आता आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत डेफिनेशन्स. तर आयसोमॉर्फिझम जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला हे डेफिनेशन सांगता आली पाहिजे आणि एखादं एक्झाम्पल. ओके. तर आयसोमॉर्फिझम काय आहे? 2 or more सबस्टन्सेस. हे पहा वाचायचं कसं बघा, असं कसंही नाही वाचायचं, त्याला तोळत तोळत वाचायचं. पहिलं 2 or more substances having the same crystal structure are said to be isomorphous. परत एकदा 2 or more substances having the same crystal structure are said to be isomorphous. परत एकदा 2 or more substances having the same crystal structure are said to be isomorphous. पुढे this phenomena is called as isomorphism. This phenomena is called as isomorphism. परत एकदा 2 or more substances having the same crystal structure are said to be isomorphous. This phenomena is called as isomorphism. परत एकदा 2 or more substances having the same crystal structure are said to be isomorphous. This phenomena is called as isomorphism. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे पॉलीमॉर्फिझम. A single substance that exists in 2 or more forms or crystalline structure are said to be polymorphous. This phenomena is called as polymorphism. परत एकदा. A single substance that exists in 2 or more forms or crystalline structure is to be polymorphous. This phenomena is called as polymorphism. परत एकदा. A single substance that exists in 2 or more forms or crystal structure is said to be polymorphous. This phenomena is called as polymorphism. ठीक आहे. आता एकदम सोपे क्वेश्चन्स. एक्झाममध्ये विचारलेले क्वेश्चन. हे चॅप्टर तुम्हाला जेई नीटला नाही आहे, फक्त CET-साठी आहे. ठीक आहे. आणि बोर्डसाठी. ओके. बघा पण CET बोर्डला तर आहेच. हां. तर विच फ्रॉम द फॉलोइंग इज नॉट ॲन एक्झाम्पल ऑफ ॲमॉर्फस सॉलिड. कोणता ॲमॉर्फस सॉलिडचं एक्झाम्पल नाही आहे? ग्लास आहे, प्लास्टिक आहे, रबर आहे, डायमंड नाही आहे. डायमंड कोणतं सॉलिड आहे? क्रिस्टलाइन सॉलिड, म्हणजे ऑप्शन डी. नेक्स्ट. Which of the following pair of compound is isomorphous? कोणता आयसोमॉर्फस आहे? आयसोमॉर्फसचा अर्थ काय होता? सॉलिड अलग अलग पण क्रिस्टल स्ट्रक्चर सेम, ॲटॉमिक रेशो सेम. चेक करू. मला सांगा NaCl KCl आहे का? नाही. मी लिहून दिलं. NaCl KClचं काय असते? डिफरंट काय असते? डिफरंट क्रिस्टल स्ट्रक्चर. यांचं क्रिस्टल स्ट्रक्चर डिफरंट आहे आणि क्रिस्टल स्ट्रक्चर डिफरंट असल्यामुळे हे आहे का? नाही. आता NaF Na1 आहे, F1 म्हणजे रेशो 1:1. इथं Na1 N1 O3 रेशो सारखा आहे का? मग रेशो सारखा आहे का? नाही. म्हणजे डिफरंट ॲटोमिक रेशो. मग हे उत्तर आहे का तुमचं? ॲटोमिक रेशो डिफरंट आहे म्हणजे हे उत्तर आहे का? नाही. दुसरं Ca1 Cl2 म्हणजे रेशो 1:2. Na1 N1 O2 रेशो 1:1:2 सारखा आहे का? नाही. म्हणजे याचा काय आहे? डिफरंट ॲटोमिक रेशो. आणि जर ॲटोमिक रेशो डिफरंट आहे तर मग हे बी उत्तर आहे का तुमचं? मग आता हुशार झाले. पहिले 3 नाही म्हणजे चौथा आहेच. अरे बरोबर ना.
हां, याचा रेशो CA1 C1O3 1:1:3, Na1 N1O3 म्हणजे 1:1:3. ॲटॉमिक रेशो सेम आहे आणि क्रिस्टल स्ट्रक्चर सेम असेल है ना, म्हणून तुमचा आन्सर डी. नेक्स्ट पुढचा. विच ऑफ द फॉलोइंग पेअर ऑफ कंपाऊंड इज आयसोमॉर्फस. रिपीट झाला ना रे? नाही का? रिपीट नाही आहे. बरं, रिपीट नाही आहे. बघा Na किती आहे? 1. F किती आहे? 1. 1:1. 1 Na 1 N O किती आहे? 3. ॲटॉमिक रेशो डिफरंट, तर हे उत्तर आहे का? नाही. Na1 F1 Mg1 O1 1:1 1:1 हे आहे. NaF आणि MgO होतं ना. हां, मग NaCl KCl नाही आहे. मग आता बघा, तुम्ही म्हणसाल सर रेशो 1:1 1:1 1:2 1:2, मग याचा ॲटॉमिक रेशो तर सेम आहे, पण या दोघांचं डिफरंट काय आहे? क्रिस्टल स्ट्रक्चर. यांचं क्रिस्टल स्ट्रक्चर डिफरंट आहे, म्हणून हे आयसोमॉर्फस नाही आहेत है ना. हा बी नाही आहे, हा बी नाही आहे. समजलं? म्हणजे NaCl KCl हे एक एक्झाम्पल. आता दुसरं एक्झाम्पल माहीत झालं तुम्हाला कोणतं? CaCl2 BaCl2. ॲटॉमिक रेशो सेम आहे पण क्रिस्टल स्ट्रक्चर डिफरंट आहे. ओके, म्हणून ते आयसोमॉर्फस नाही आहे. आणि NaF MgO लिहून दिलं तर मी तुम्हाला, हे आयसोमॉर्फस आहे. ओके, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू अबाउट पॉलिमॉर्फिझम. पॉलिमॉर्फिझम विषयी कोणतं ट्रू नाही आहे? बघा, पॉलिमॉर्फिझम विषयी ट्रू नाही आहे. फुलरीन इज अ पॉलिमॉर्फिक फॉर्म ऑफ कार्बन. कार्बनचा पॉलिमॉर्फिक फॉर्म आहे फुलरीन. कार्बनच्या 3 फॉर्म होते, त्यातला एक फुलरीन आहे, म्हणजे बरोबर आहे ना. मेनी फॉर्म्स. ओके, नंतर NaF MgO आर पॉलिमॉर्फस. पॉलिमॉर्फस आहेत काय? हे कोण आहेत? आयसोमॉर्फस. यांना पॉलिमॉर्फस म्हटलं म्हणजे चुकीचं आहे. सिंगल सबस्टन्स दॅट एक्झिट इन 2 or more फॉर्म्स आर पॉलिमॉर्फस. एक सबस्टन्स वेगवेगळे फॉर्म पॉलिमॉर्फस. बरोबर आहे ना. एक सबस्टन्स वेगवेगळे फॉर्म पॉलिमॉर्फस. पॉलिमॉर्फिझम ऑकरिंग इन एलिमेंट. एलिमेंटमध्ये असलं तर ॲलोट्रोपी. पॉलिमॉर्फिझम एलिमेंटमध्ये असलं तर ॲलोट्रोपी. बरोबर आहे ना. हां, मग कोणतं चुकेलं आहे? बी. कोणतं चुकेलं आहे? बी. विच अमंग द फॉलोइंग स्टेटमेंट नॉट ट्रू अबाउट आयसोमॉर्फिझम. आयसोमॉर्फिझम विषयी कोणतं ट्रू नाही आहे? कंपाऊंड्स लाईक NaF MgO एक्झिबिट आयसोमॉर्फिझम. NaF आणि MgO आयसोमॉर्फस आहेत. अरे आहेत ना, यांचं क्रिस्टल स्ट्रक्चर सेम असते म्हणजे आयसोमॉर्फस आहे. आयसोमॉर्फिझम ऑकरिंग इन एलिमेंट त्याला ॲलोट्रोपी म्हणतात. एलिमेंटमध्ये जे पॉलिमॉर्फिझम होते त्याला काय म्हणतात? ॲलोट्रोपी. यांना काय म्हटलं? आयसोमॉर्फिझम. म्हणजे चुकीचं आहे. पॉलिमॉर्फिझम एलिमेंटमध्ये असलं तर ॲलोट्रोपी. इन आयसोमॉर्फस सबस्टन्स केमिकल कंपोजिशन हॅज सेम ॲटोमिक रेशो. यांचा काय असते? सेम ॲटोमिक रेशो. बरोबर आहे. आयसोमॉर्फसमध्ये ॲटोमिक रेशो सेम असते. आयसोमॉर्फस सबस्टन्स हॅव सेम क्रिस्टल स्ट्रक्चर. आयसोमॉर्फसचं क्रिस्टल स्ट्रक्चर सेम असते. अरे बरोबर आहे ना. मग चुकेल कोणता आहे? बी. चुकेल कोणता आहे? बी. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट नॉट ट्रू. नॉट ट्रू अबाउट पॉलिमॉर्फिझम. पॉलिमॉर्फिझम विषयी कोणतं ट्रू नाही आहे? द एक्झिस्टन्स ऑफ सबस्टन्स इन मोर दॅन 1 क्रिस्टलाइन फॉर्म. म्हणजे सबस्टन्स एकापेक्षा जास्त फॉर्ममध्ये आहे, पॉलिमॉर्फिझम. हे तर ट्रू आहे ना. एकापेक्षा जास्त फॉर्म असले तर पॉलिमॉर्फिझम. पॉलिमॉर्फिझम ऑकरिंग इन एलिमेंट त्याला ॲलोट्रोपी म्हणतात. एलिमेंटमध्ये पॉलिमॉर्फिझम असलं तर ॲलोट्रोपी. बरोबर आहे ना. हां, हे सांगितलं होतं. नंतर पॉलिमॉर्फिझम फॉर्म्स ऑफ सबस्टन्स आर फॉर्म अंडर डिफरंट कंडिशन. डिफरंट कंडिशनमध्ये पॉलिमॉर्फिझम होते, डिफरंट कंडिशनमध्ये डिफरंट फॉर्म सांगितलं होतं, म्हणजे हे बी करेक्ट आहे. नंतर क्रिस्टल शेप ऑफ पॉलिमॉर्फिक सबस्टन्स आर आयडेंटिकल टू इच अदर. पॉलिमॉर्फिझमचे क्रिस्टल शेप सारखे आहेत म्हणजे चुकेल आहे ना. क्रिस्टल स्ट्रक्चर डिफरंट असते की नाही.
पॉलिमॉर्फिझमचं क्रिस्टल स्ट्रक्चर डिफरंट असते आणि हा काय म्हणत आहे आयडेंटिकल. आयडेंटिकल शब्दाचा अर्थ सेम. सेम असते का नाही, म्हणजे हे चुकीचं आहे. तर आन्सर डी. बरोबर का आहे ना, हे चुकीचं आहे, नॉट ट्रू म्हटलं त्यानं. नेक्स्ट क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड, ते आपण नेक्स्ट क्लासमध्ये घेऊ. समजलं, एकदम सोपं चॅप्टर आहे. क्वेश्चन्स तुम्ही बघितले असतील, एकदम इझी येतात आहे ना, फक्त थेरॉटिकल पार्ट आहे थोडा. ओके, बाकी नेक्स्ट क्लासमध्ये घेऊ.